कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात प्रचंड वादावादी झाली। सल्लागार नेमणं, सरस्वती टॉकीज पार्किंगमधील गाळे हस्तांतर करणं आणि टिप्पर गाड्या खरेदी या ऐनवेळच्या प्रस्तावाचं वाचन करताना विरोधकांनी आक्षेप घेतला आणि फाईल भिरकावून विरोधक निघून गेले। मात्र विरोधकांनी विषय समजून न घेताच एकतर्फी सभात्याग केला, असं स्थायी समिती सभापती विशाल शिराळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। तर या विषयांचा अभ्यास करायला वेळ मिळाला नसल्यानं पुढच्या सभेत हे विषय घ्यावेत, असं विरोधकांचं म्हणणं होतं। कोल्हापूर महानगरपालिकेची स्थायी समिती सभा आज विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। विषयपत्रिकेवरील 3 विषयांना मंजुरी दिली। त्यानंतर प्रशासनानं काही प्रस्ताव ऐनवेळी आणले। या प्रस्तावावर चर्चा सुरू झाली, पण काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी त्यावर आक्षेप घेतला। सरस्वती टॉकीजवळील गाळेधारकांना पार्किंगच्या जागेत स्थलांतरित करणं, त्यासाठी लकी ड्रॉद्वारे गाळे देण्याचा विषय होता। तसंच तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत प्रस्तावित उड्डाणपुलासाठी सल्लागार नेमण्याचा विषय होता। शिवाय टिप्पर गाडी आणि जेसीबी खरेदीचाही विषय होता। या ऐनवेळच्या विषयांना विरोधी गटातील नगरसेवकांनी आक्षेप घेतला आणि थेट सभागृहात फाईल भिरकावून सभात्याग केला। त्याबद्दल स्थायी सभापती विशाल शिराळे यांनी भूमिका स्पष्ट केली। विरोधकांची भूमिका खेदजनक असून विषय ऐकून न घेताच विरोधकांनी सभात्याग केल्याचं शिराळे आणि अनुराधा खेडकर, नेहा तेंडुलकर, पूर्वा राणे यांनी सांगितलं। यापुढे तरी विरोधकांकडून असं वर्तन होऊ नये अशी अपेक्षा सत्ताधारी सदस्यांनी बोलून दाखवली। शहराच्या प्रश्नावर सर्व सदस्यांनी एकत्र आलं पाहिजे, असं सभापती शिराळे यांनी नमूद केलं। दुसरीकडे विरोधी काँग्रेस सदस्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली। रस्त्याच्या प्रश्नावर मांडलेल्या उपसूचनेला टाळाटाळ केली। ऐनवेळी आणलेल्या विषयांचा अभ्यास करायला वेळच दिला नाही, त्यामुळे सभात्याग केल्याचं गटनेते इंद्रजित बोंद्रे यांनी सांगितलं। तसंच सभागृहातून बाहेर येताना फाईल खाली पडली, ती भिरकावली नव्हती, असंही त्यांनी सांगितलं। सभागृहात येणाऱ्या प्रत्येक विषयांवर सांगोपांग चर्चा झालीच पाहिजे, असं प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे आणि प्रताप जाधव यांनी सांगितलं। एकूणच आजच्या स्थायी सभेतही सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली।